तर आता आपण पाहत आहोत भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास. तर पहा, वृत्तपत्र जे आहेत किंवा मीडिया जे आहे ते लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ म्हणून गणलं जातं. इंग्लंडमध्ये 4 इस्टेटपैकी 4th म्हणून वृत्तपत्रे मानली जातात. पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम मुद्रणालयाची स्थापना केली होती आणि ती पोर्तुगीजांनी पोर्तुगीज धर्मप्रसारक जे होते त्यांनी धर्मप्रसारासाठी 1557ला गोव्यात पहिलं पुस्तक छापलेलं आहे. म्हणजे पहिलं पुस्तक जे छापले गेले ते गोव्यात छापले गेलेलं आहे. ते छापले कोणी इंग्रजांनी नाही तर पोर्तुगीजांनी छापले आणि ते धर्मप्रसारासाठी छापलेलं आहे. त्यानंतर जेम्स ऑगस्टस हिक्की हा हिंदुस्थानातील पहिलं वर्तमानपत्र याने काढलेलं आहे. जेम्स ऑगस्टस हिक्की याने. त्याचं नाव आहे द बेंगाल गॅझेट किंवा द कलकत्ता जनरल हे वृत्तपत्र काढलं होतं. त्यानंतर भारतीय वृत्तपत्रांचा जनक जर कोण आहे तर तो जेम्स ऑगस्टस हिक्की आहे, कारण त्याने पहिलं वृत्तपत्र काढलं होतं. पुढे 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाल्यानंतर आपण कलम 19 अनुसार विचार स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे, म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्याच्यानंतर आपण इथे पाहतोय 1954ला अखिल भारतीय वृत्तपत्र परिषद ऑल इंडिया प्रेस काउन्सिलची स्थापना झालेली आहे. ऑल इंडिया प्रेस काउन्सिल न्यायमूर्ती GS राजाध्यक्ष यांची एक वृत्तपत्र आयोग स्थापन केला होता. जो वृत्तपत्र आयोग किंवा जी समिती होती तिचं नाव होतं GS राजाध्यक्ष समिती. त्यांच्या शिफारशीने ह्या ऑल इंडिया प्रेस काउन्सिलची स्थापना 1954ला झालेली आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाचं भारतातील जे मुखपृष्ठ होतं ते कोणतं होतं तर ब्रिटिश शासनाचं भारतातील मुखपृष्ठ होतं पायोनियर. कोणतं होतं? पायोनियर. हैदराबाद संस्थानातील मराठी वृत्तपत्र जे होतं ते होतं निजाम विजय. भारतात आधुनिक प्रेसची स्थापना कोणी केली तर विल्यम बोल्ट याने केली होती. आधुनिक प्रेस, मॉडर्न प्रेसची स्थापना विल्यम बोल्ट याने केली. आता आपण काही भारतातील प्रकाशित प्रमुख वृत्तपत्र पाहतोय जे पेपरला विचारले जातात परीक्षेला. प्रीला तर खास करून प्रीला हे वृत्तपत्र जास्त विचारले जातात, तर त्यांची माहिती आपण घेऊयात. तर कोणते कोणते आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे 1864चं अमृत बाजार पत्रिका, जे मोतीलाल घोष यांनी सुरू केलं होतं कलकत्ता इथून. ते बंगाली आणि इंग्रजीमधून निघायचं. दुसरं होतं सोमप्रकाश, जे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कलकत्त्यातून बंगालीमध्ये निघायचं. त्यानंतर कॉमनवेल हे ॲनी बेझंट यांचं होतं कॉमनवेल, जे मद्रासमधून इंग्रजीमधून निघायचं. त्यानंतर यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी सुरू केलं होतं. यंग इंडिया जे इंग्रजीमध्ये निघायचं अहमदाबाद. त्यानंतर नवजीवन हे पण महात्मा गांधींनी सुरू केलं होतं, ते पण अहमदाबादमधून हिंदी आणि गुजरातीमधून निघायचं. आणि हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी पुणे येथून काढलं होतं. त्यानंतर होतं इंडिपेंडन्स हे वृत्तपत्र मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबादमधून काढलं होतं इंग्रजीमधून. आणि नॅशनल हेराल्ड हे जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीमधून काढलं होतं इंग्रजीमधून. इथे हे लक्षात घ्या, मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू. आणि वृत्तपत्र लक्षात घ्या, मोतीलाल नेहरूंनी काढलेलं इंडिपेंडन्स, जवाहरलाल नेहरूंनी काढलेलं नॅशनल हेराल्ड. ही महत्त्वाची वृत्तपत्र होती. त्याच्यानंतर काही रेफरन्स जे आहेत ते पुस्तकातून अजून मिळालेले आहेत, पाठ्यपुस्तकातून. ते म्हणजे पहिलं हिंदी भाषिक वृत्तपत्र कोणतं? हिंदी भाषिक पहिलं ते होतं उदंत मार्तंड होतं, जे दर मंगळवारी प्रकाशित केलं जायचं. बरं, हे उदंत मार्तंड काढलं कोणी होतं तर 30 मे 1826ला कलकत्ता येथून जुगल किशोर शुक्ला यांनी काढलं होतं. जुगल किशोर शुक्ला यांनी काढलेलं आहे उदंत मार्तंड. उदंत मार्तंडचा अर्थ काय होतो? द रायझिंग सन, म्हणजे उगवता सूर्य होतो, हे लक्षात घ्या. आता आपण पाहतोय वृत्तपत्र संबंधी कायदे किंवा समित्या, त्याचे अध्यक्ष, जनक आणि त्याच्या शिफारशी वगैरे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूयात
वृत्तपत्रावरील निर्बंध कायदा 1799, म्हणजे वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा हा कायदा 1799चा आहे, जो लॉर्ड वेलस्लीने आणला होता. त्यानंतर परवाना नियम 1823, जो जॉन ॲडम्सने आणला होता. या परवाना नियम 1823 नुसार छापखाना काढण्यासाठी परवाना घ्यावा लागायचा आणि गव्हर्नर जनरलला परवाना रद्दीचा अधिकार दिला होता. तत्पूर्वी आपण वृत्तपत्र निर्बंध कायदा 1799 नुसार पाहूयात काय घटना घडल्यात नेमक्या. तर हे पहा, 5 जाहीरनामे काढून वृत्तपत्रे सरकारच्या वर्चस्वाखाली आणली गेली. वृत्तपत्रांवर प्रसिद्ध पूर्व तपासण्या लादल्या गेल्या. मालक संपादक यांची नावे घालण्याची सक्ती घालण्यात आली. सरकार नियम उल्लंघन करणाऱ्या संपादकांची हिंदुस्थानातून हकलपट्टी केली जाईल. यानुसार चार्ल्स मॅकलिन या संपादकास वेलस्लीने हिंदुस्थानातून हाकलून दिलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे वृत्तपत्र निर्बंध कायदा 1799 जो लॉर्ड वेलस्लीने आणला होता, यानुसार भारतातून कोणाची हकलपट्टी पहिल्यांदा केली गेली तर ते चार्ल्स मॅकलिन या संपादकाची. हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढचा वृत्तपत्र अधिनियम कायदा पाहणार आहोत. दुसरा जो कायदा आहे तो आहे 1835चा भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा. भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा लॉर्ड मॅकॉलेच्या सहाय्याने हंगामी गव्हर्नर जनरल चार्ल्स मॅटकॉफ याने आणलेला आहे. तर चार्ल्स मॅटकॉफला त्याने तो कायदा आणल्यामुळं आपण पाहूयात की काय झालं. पहा, मॅटकॉफने कायदा आणला तो जो होता तो आहे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा कायदा. आता वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिल्यामुळे सर चार्ल्स मॅटकॉफला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे म्हणतात. सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो, भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोणास म्हणतात? तर तो सर चार्ल्स मॅटकॉफला म्हणतात. का म्हणतात? तर त्याने वृत्तपत्रांना स्वायत्तता दिली, स्वातंत्र्य दिलं, जे वेलस्लीने बंधनं घातली होती त्याच्यामधून. लक्षात घ्या. तर ह्या मॅटकॉफ नंतर पुढचा जो कायदा आलाय तो आपण पाहतोय 1857चा वृत्तपत्र परवाना नियम. 1857चा वृत्तपत्र परवाना नियम याच्या अंतर्गत चार्ल्स मॅटकॉफने सूचित केलेल्या वृत्तपत्रांना ते नियम लागू झालेले आहेत. हे जे सूचित नियम आहेत ते वृत्तपत्रांना लागू झालेले आहेत 1857च्या नियमानुसार. आणि हे नियम काय झाले ते पाहूयात आपण. या काळामध्ये या नियमानुसार ज्यावेळेस वृत्तपत्रांना नियम लागू झाले त्यानंतर भारतामध्ये काही वृत्तपत्रे उदयास आलेली आहेत ते आपण पाहतोय. त्यामध्ये बॉम्बे समाचार लक्षात ठेवा, अमृत बाजार पत्रिका, इंडियन मिरर ही वृत्तपत्रे उदयास आलेली. 3 वृत्तपत्रे उदयास आली. 1857च्या वृत्तपत्र परवाना नियमानंतर भारतामध्ये उदयास आलेली 3 वृत्तपत्रे कोणती आहेत? बॉम्बे समाचार, अमृत बाजार पत्रिका, इंडियन मिरर. यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे, पुन्हा येऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे पाहतोय 1867 वृत्तपत्र संबंधी कायदा. याच्यामध्ये ग्रंथ प्रकाशनासंबंधी सरकारचे नियम आलेले आहेत. ग्रंथ प्रकाशनासंबंधी सरकारचे नियम आपण आलेले आहेत. ज्याच्यामध्ये काय नियम आलेत ग्रंथ प्रकाशनासंबंधी ते आपण पाहूयात. तर पहा, ग्रंथ प्रकाशनासंबंधी हे जे नियम आलेत हे आलेत 1867ला. त्यानुसार ज्या प्रकाशनाच्या प्रती आहेत त्या सरकारला तपासणीसाठी द्यायच्या होत्या, रेकॉर्डसाठी सरकारला सादर करायच्या होत्या. त्यानंतर प्रकाशनाच्या चांगल्या हेतूबद्दल मॅजिस्ट्रेट समोर शपथ घ्यायची होती की आम्ही जो ग्रंथ प्रकाशित करत आहोत तो चांगल्या हेतूने प्रकाशित करत आहोत, अशी शपथ मॅजिस्ट्रेट समोर घ्यायची होती. याचा अर्थ एक प्रकारची जबाबदारीच प्रकाशकांवर टाकण्यात आली होती की जे काही घडेल त्याला ते सर्वस्वी जबाबदार असतील आणि त्यानुसार त्यांना शिक्षा दिली जाईल. अशा प्रकारचे हे या कायद्यानुसार सरकारने नियम केलेले होते. कारण की वृत्तपत्रे असतील, ग्रंथ असतील हे समाजावर खूप मोठा इम्पॅक्ट करतात आणि त्यामध्ये छापल्या गेलेल्या माहितीनुसार समाजात भरपूर घटना घडत असतात. पुढे आपण पाहतोय 1867 नंतर जो आलाय तो आहे 1878चा देशी भाषिक वृत्तपत्र बंदीचा कायदा. देशी भाषिक वृत्तपत्र बंदीचा कायदा 1878, त्याला म्हणतात व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878. हा आणलेला आहे लॉर्ड लिटन, व्हाईसरॉय लिटनने आणलेला आहे. हा
14 मार्च 1878ला. आणि त्यामुळेच लिटनने हे जे आहे वृत्तपत्राचं स्वातंत्र्य त्याच्यावरती प्रचंड ह्या कायद्यानुसार बंदी घातलेली आहे, त्याची मुस्कटदाबी केलेली आहे. म्हणून लॉर्ड लिटनला वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणारा व्यक्ती असं संबोधलं गेलेलं आहे. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा जर कोण असेल तर तो आहे लॉर्ड लिटन. असे का, तर हे पहा. वृत्तपत्राची मुस्कटदाबी करणारा कायदा ह्या 1878चा देशी भाषिक वृत्तपत्र बंदीचा कायदा म्हणजे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टला म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये वृत्तपत्रकाराला वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी मॅजिस्ट्रेट समोर तारण अथवा जामीन घ्यावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा कायदा फक्त देशी वृत्तपत्रांसाठीच होता, देशी भाषिक वृत्तपत्रांसाठीच होता, इंग्रजी भाषिक इंग्रजांच्या वृत्तपत्रांसाठी नव्हता. शिवाय तारण किंवा जामीन घेतल्यानंतर डायरेक्ट जप्त केली जाई, या गोष्टी डायरेक्ट जप्त केल्या जात. त्यामुळे वृत्तपत्रधारकांचा प्रचंड नुकसान होईल. त्याच्यामुळे एक प्रकारची मुस्कटदाबी त्यांची केली गेलेली आहे. मग लिटनने जे मुस्कटदाबी केली ती रिपनने काढून टाकली. 1882 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड रिपनने हा कायदा रद्द करून टाकला. म्हणजे वृत्तपत्रांचा मुक्तिदाता जो होता तो कोण होता? चार्ल्स मेटकॉफ. आणि लिटन कोण झाला? मुस्कटदाबी करणारा झाला. आणि ती मुस्कटदाबी रद्द कोणी केली? रिपननी केली. हे ते लक्षात घ्या. पुढचं जे आहे ते 1908चा कायदा आपण पाहतोय. 1908चा कायदा, या कायद्याने संध्या, युगांतर, वंदे मातरम ही वृत्तपत्रे बंद पडलेली आहेत. लक्षात घ्या, 1908चा कायदा, या कायद्याने 3 वृत्तपत्रे बंद पडलेली आहेत. ती 3 वृत्तपत्रे आहेत संध्या, युगांतर आणि वंदे मातरम. याआधी आपण एक गोष्ट पाहिली की 1857च्या वृत्तपत्र परवाना नियमानुसार बॉम्बे समाचार, अमृत बाजार पत्रिका आणि इंडियन मिरर ही 3 वृत्तपत्रे उदयास आली. आणि 1908च्या वृत्तपत्राच्या कायद्यानुसार संध्या, युगांतर आणि वंदे मातरम ही 3 वृत्तपत्रे बंद पडली. हे इथे लक्षात घ्या. येथे गोंधळ उडू शकतो. आता का बंद पडली तर ते आपण पाहूया. बंद पडण्याची सगळ्यात मोठी जी कारण आहेत ती आहेत, आक्षेपार्ह लिखाण प्रकाशित करणाऱ्या वृत्तपत्राचा छापखाना जप्त केला जायचा. म्हणजे जर एखाद्याने आक्षेपार्ह जर लिखाण केले, आता हे आक्षेपार्ह ठरवायचं कोणी? तर आक्षेपार्ह लिखाण केलं हे इंग्रज ठरवलं. आणि मग हे लिखाण आक्षेपार्ह त्यांनी ठरवलं की त्याचा नुसतं वृत्तपत्राचं बंद होत नव्हतं, तर छापखाना जप्त केला जात होता. मग आता छापखाना जप्त केला, छापायचं कुठं? एवढा पैसा आणायचा कुठून? त्यामुळे तर मग संध्या, युगांतर आणि वंदे मातरम ही वृत्तपत्रे बंद पडलेत. शिवाय कोणत्याही मुद्रकाचे व प्रशासकाचे प्रकाशकाचे प्रतिज्ञापत्र रद्द करू शकत होते. म्हणजे जो प्रकाशक होता, मुद्रक होता, यांचे प्रतिज्ञापत्र सुद्धा रद्द झालेले आहेत या कायद्यामुळे. पुढे आहे भारतीय वृत्तपत्र कायदा 1910. या 1910च्या कायद्यानुसार स्थानिक शासन जे आहे ते छापखाना मालकाला पंजीकरण जमानत मागायचं. तसेच ही रक्कम जप्तीचा व पंजीकरण रद्दीचा अधिकार पण त्यांना होता. म्हणजे पंजीकरण रक्कम मागायची आणि नंतर ती जप्त बी करून टाकायची आणि पंजीकरण पण रद्द करून टाकायचं. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार भारतीय वृत्तपत्रांना 1910च्या कायद्याने दिलेला आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, इकडं पण नाही आणि तिकडं पण नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. पुढे जो आलेला आहे तो 1931चा भारतीय वृत्तपत्र आणीबाणीकालीन अधिकार कायदा 1931. आता आणीबाणीकालीन अधिकार कायदा 1931 आलेला आहे. तत्पूर्वी एक गोष्ट घडलेली जी 1921 मधील तेज बहादूर सप्रू समितीने केलेली, ती पाहूयात आपण. हे पहा, हे महत्त्वाचं आहे. प्रेस इन्क्वायरी कमिटी 1921, जी प्रेस इन्क्वायरी कमिटी होती 1921 तिचे अध्यक्ष होते तेज बहादूर सप्रू. आणि भारतीय समाचार पत्रांविषयी कठोर प्रेस कायद्यांचा समीक्षेसाठी नेमली होती. भारतीय समाचार पत्रांविषयी कठोर जे प्रेस कायदे होते त्याची समीक्षा करण्यासाठी ही प्रेस इन्क्वायरी कमिटी 1921ला तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती.
मग या समितीने ज्या काही शिफारशी केल्या असेल त्याचा परिणाम काय झाला तर 1908चा आणि 1910चा जो प्रेस कायदा होता तो रद्द करण्यात आले. 1908ला आणि 1910ला जे प्रेस कायदे करण्यात आले होते ते रद्द करण्यात आले. पुढे पाहूयात आपण 1931चा भारतीय वृत्तपत्र आणीबाणीकालीन अधिकार कायदा. हे पहा, या आणीबाणीकालीन अधिकार कायद्याने काय झालं, सरकारने वृत्तपत्रांवरील वृत्तपत्रांवर अधिक नियंत्रण आणले सरकारने. आता म्हणजे 1919ला जी समिती स्थापली त्यानुसार 1908चा आणि 10चे कायदे रद्द करण्यात आले होते. याचा अर्थ 1921च्या कमिटीनंतर वृत्तपत्रांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलं होतं, परंतु मग काही अशा परिस्थिती उद्भवायला लागल्या की सरकारला असं वाटलं की वृत्तपत्रांवरती जरा आणीबाणीकालीन अधिकाराअंतर्गत काहीतरी नियंत्रण आणले पाहिजे, म्हणून त्यांनी हा कायदा केला. त्या अंतर्गत काय केले आपण पाहूया. सविनय कायदेभंगाचा प्रसार दडपून टाकण्यासाठी, पहा, सविनय कायदेभंग जो होता त्याचा प्रसार दडपून टाकण्यासाठी या कायद्याच्या कलम 4(1) नुसार सरकारला कडक शिक्षा देण्याचा अधिकार प्राप्त केला आहे. म्हणजे या कायद्यानुसार आता वृत्तपत्र जे प्रकाशक आहेत, संपादक आहेत, यांना कडक शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला मिळाला. सरकारचे हे अधिकार 1945ला दुसऱ्या महायुद्धाबरोबर समाप्त झाले. म्हणजे तब्बल 1945 पर्यंत हे अधिकार सरकारकडे होते. त्यानंतर आपण पाहतोय वृत्तपत्र चौकशी समिती मार्च 1947. वृत्तपत्र चौकशी समिती मार्च 1947ची आहे. याचे अध्यक्ष आहेत गंगानाथ झा. त्या गंगानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती 47ला नेमली गेलेली आहे. ज्यानुसार प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI ची स्थापना 27 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI ची स्थापना झाली, जी आता कार्यरत आहे. यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 124(अ) आणि 153(अ) मध्ये बदल करण्यात आले आणि 1931 आणि 1934चे कायदे रद्द करण्यात आले. आत्ताच आपण पाहिले 1931च्या कायद्याने शिक्षा देण्याचा अधिकार होता. हे कायदे अमानुष होते, हे रद्द करण्यात आलेले आहेत वृत्तपत्राविषयी 1947च्या वृत्तपत्र चौकशी समितीनुसार. गंगानाथ झा त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या शिफारशीने पुढे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ची PTI ची स्थापना 27 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. पुढे आपण पाहतोय वृत्तपत्र आक्षेपार्ह मजकूर कायदा 1951. वृत्तपत्र आक्षेपार्ह मजकूर कायदा 1951 यानुसार न्यायमूर्ती G.S. राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय वृत्तपत्र कामगिरी चौकशी आयोग नेमला गेला होता. भारतीय वृत्तपत्र कामगिरी चौकशी आयोग नेमला गेला, ज्यांनी 1954ला अहवाल सादर केलेला आहे G.S. राजाध्यक्षांनी. आणि आपण पाहिले मगाशीच त्यांच्या शिफारशीनुसार ऑल इंडिया प्रेस काउन्सिलची स्थापना झालेली 1954ला, जिचं नाव काय आहे 1966ला करण्यात आलं द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. सरकारला घटनेच्या कलम 19(2) मध्ये संशोधन करण्यासाठी याद्वारे केंद्रीय व राजकीय वृत्तपत्र कायद्याचे अस्तित्व समाप्त आणि 1956 पर्यंत लागू असलेला. म्हणजे पहा, आता या कायद्यानंतर बऱ्यापैकी वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळालं आणि आक्षेपार्ह मजकूर कायदा हा ज्याच्यानुसार काही ठराविक निर्बंध पण ठेवलेले आहेत. आता आपण पाहतोय पहिले उर्दू वृत्तपत्र 1836ला पहिले उर्दू वृत्तपत्र 1836ला दिल्ली उर्दू अखबार नावाने सुरू झालं. दिल्ली उर्दू अखबार जे मौलवी मोहम्मद बकीर यांनी सुरू केलं होतं. अलीकडील काही वर्षात सरकारने डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1954 केलेला आहे. पत्रकारांच्या सेवा अटी व विविध तरतुदी कायदे 1955 केलेला आहे. वृत्तपत्रांचा पृष्ठ व मूल्य कायदे 1956 केलेला आहे. संसद कार्यवाही संरक्षण व प्रकाशन कायदे 1960 केलेला आहे. मराठी वृत्तपत्रांचा प्रारंभ आपण थोडक्यात पाहून घेऊया. मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये काय काय घडले. 6 जानेवारी 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र काढलेले. पहा, मराठीतील पहिलं वर्तमानपत्र जे आहे ते आहे दर्पण आणि ते काढलेले बाळशास्त्री जांभेकरांनी, हे लक्षात घ्या.
त्यांनीच मराठीतील भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं होतं. दर्पण हे वर्तमानपत्र सुरुवातीला पाक्षिक होतं. हे अर्धे इंग्रजी आणि अर्धे मराठीतून छापलं जायचं. 1840 मध्ये भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले. 1841 मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्माच्या प्रसारासाठी ज्ञानोदय हे वृत्तपत्र सुरू केले. सन 1849 मध्ये प्रथम साप्ताहिक, नंतर 1904 पासून दररोज प्रकाशित होणारे ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक होय. मराठीतील पहिले दैनिक हे ज्ञानप्रकाश, ज्याचे संपादक होते कृ. त्रि. रानडे, हे लक्षात ठेवा. तर पहा, मगाशी सांगितलं होतं की 3 वृत्तपत्र बंद पडली होती. संध्या, युगांतर आणि वंदे मातरम जे वृत्तपत्र बंद पडली होती. आपण पाहतोय 1908च्या कायद्याने ती वृत्तपत्राचे संपादक कोण होते हे पण आपल्याला क्रमप्राप्त ठरतं जर जोड्या लावायला आलं तर. संध्या हे जे वृत्तपत्र होतं जे 1908च्या कायद्याने बंद पडले, त्याचे संपादक होते ब्रह्मबांधव उपाध्याय. वंदे मातरमचे संपादक होते अरविंद घोष आणि युगांतरचे संपादक होते भूपेंद्रनाथ दत्त, हे लक्षात घ्या. 1921चा जो आपण प्रेस इन्क्वायरी कमिटी पाहिली तेजबहादूर सप्रूंच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी हा 8चा कायदा रद्द केला होता, हे ते लक्षात घ्या. तर पहा, आपण भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास आज पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वृत्तपत्रांच्या सुरुवातीपासून तर जे कायदे होते ते सर्व कायदे आणि काही प्रमुख वृत्तपत्र पण पाहिले. त्यानंतर कायद्यानुसार कोणते बंद पडले, कोणते सुरू झाले हे पण पाहिले. कोणत्या गव्हर्नरने मुस्कटदाबी केली आणि कोणी स्वातंत्र्य दिलं हे देखील पाहिलेलं आहे. आता आपण नंतर वृत्तपत्रांवरती अजून एक व्हिडिओ बनवू, ज्यामध्ये आपण सर्व प्रमुख वृत्तपत्र देशातील, त्यांचे संस्थापक आणि ते कुठून प्रकाशित व्हायचं हे, तसंच आपल्या राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्र, त्यांचे संपादक आणि ते कुठून प्रकाशित व्हायचे यांचे आपण क्रमाक्रमाने जोड्यांचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्वांनी तो नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की आपलं सबस्क्राईब करणंच आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रेरणा देईल. आणि आपल्या मित्रांनाही, सर्व मित्रांना हे पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.